आणि आता सुरू असलेल्या जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असं एकत्रित 3000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग होण्यासाठी सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वेळी 3000 रुपये सोडण्यात आलेले नव्हते, त्यामुळे सर्व महिला नाराज झाल्या होत्या। म्हणून त्यांना मागील महिन्याचे म्हणजे डिसेंबरचे 1500 आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असे एकत्रित 3000 रुपयांचा लाभ महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी 8000 कोटी रुपये या ठिकाणी आता निधी बँकांना वर्ग करण्यात आला आहे। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये आज बुधवार आणि गुरुवार असं बुधवार गुरुवार 2 दिवसांमध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे महिलांच्या खात्यावरती सोडण्यासाठी 2 दिवसांची निवड सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी या 2 दिवसांची निवड या ठिकाणी करण्यात आली होती। बुधवारी अनेक महिलांना आता 3000 रुपये मिळालेत। लक्षात ठेवा, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारी महिन्याचे 1500 रुपये असं एकत्रित 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। याची माहिती आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8000 कोटी रुपये निधी मंजूर करून दिलेला आहे असं सांगितलंय। म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारी असं 2 महिन्यांचा एकत्रित लाभ 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती सोडण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री काय म्हणालेत, बहिणींनो सर्वांनी तुम्ही आता ऐकायचं आहे। राज्य सरकारच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। या अंतर्गत 8000 कोटी रुपये रिलीज झालेले आहेत। लाडक्या बहिणींनो आताच तुम्ही पाहिलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 8000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा वाटप करा असा आदेश महिला व बाल विकास खात्याला दिले आहेत। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुधवार आणि गुरुवार असे 2 दिवस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येत असल्यामुळे 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होईल। मग आता बुधवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील आणि गुरुवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या महिन्याला मिळवला असाल तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे 3000 रुपये घेण्यास तुम्ही आज आणि उद्या तयार राहायचं आहे। कारण आज निम्म्या जिल्ह्यामध्ये, उद्या निम्म्या जिल्ह्यामध्ये असं 2 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास खात्याकडून 100% खरी माहिती या ठिकाणी आली आहे। तसेच लाडक्या बहिणींनो या ठिकाणी संक्रांतीचे गिफ्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये मतदान कार्ड काढलं आहे त्यांना 10000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता घेतलेला आहे। त्यामुळे हे 10000 रुपये नेमकं कसे मिळवायचे हे देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे सांगण्यात आलं आहे। प्रत्येक संक्रांतीला सरकार गिफ्ट देत असतं। मागच्या वर्षी सुद्धा गिफ्ट या ठिकाणी सरकारने दिलं आहे। यासाठी एकच कागदपत्रांची आवश्यकता आहे, ते म्हणजे मतदान कार्ड। ते जर मतदान कार्ड तुम्ही काढला असेल तर 10000 रुपयांचा लाभ सुद्धा तुम्हाला आता मिळणार आहे। तुम्हाला विश्वास पटत नसेल तर मुख्यमंत्री साहेबांनी आधार कार्डवरती 10000 रुपये देण्याबद्दल काय बोललेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। मध्ये लाडक्या बहिणींना 10000 रुपये मिळणार आहेत। या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे। विशेष म्हणजे या आर्थिक सहाय्याचा पहिला हप्ता आजच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आपण हा निर्णय केलेला आहे की आता तो 10000 रुपये देण्याचा आता बघा लाडक्या बहिणींनो संक्रांतीनिमित्त आता 10000 रुपयांचे गिफ्ट सुद्धा या ठिकाणी सुरू झालं आहे आणि ते आजच्या आज या ठिकाणी मिळणार आहे। आत्ताच तुम्ही या ठिकाणी आता व्हिडिओच्या माध्यमातून अधिकृत बातमी पाहिली आहे। लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित 3000 रुपये 7 जानेवारी आणि 8 जानेवारी म्हणजेच बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडले आहेत। मग तुम्हाला कोणत्या वाराला हे पैसे मिळणार आहेत, आज पैसे मिळणार का उद्या पैसे मिळणार याचीच अपडेट सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। जेव्हा एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलत होते त्यावेळी काय झालं की आता पत्रकारांना 5 त्या ठिकाणी बघा, एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी पत्रकारांना बोलत होते की त्यावेळी पत्रकारांनी 5 प्रश्न विचारले। यामधील पहिला प्रश्न असा एकनाथ शिंदे साहेबांना विचारण्यात आला की तुम्ही मागच्या वेळी पण 3000 रुपये देतो असं नोव्हेंबरच्या हप्त्यावेळी बोललेला होता, परंतु फक्त 1500 रुपये कसे काय पाठवले? महिला नाराज झाल्या होत्या।
तर या प्रश्नाचे उत्तर स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला, नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये 7 जानेवारी आणि 8 जानेवारीला पैशांचं वाटप करण्यात येणार आहे। म्हणजेच बुधवारी आणि गुरुवारी 2 दिवस पैसे वाटपासाठी निवडण्यात आले। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्ह्यांची व तालुक्यांची यादी या ठिकाणी आता सांगितलेली आहे। लाडक्या बहिणींना सांगण्यात आले जवळपास बघा सर्वांनी लक्षात ठेवा 12 जिल्ह्यांचे 2 गट तयार करण्यात आले। टोटल 24 जिल्ह्यांमधील 253 तालुक्यामध्ये 48 तासांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये जमा होणार आहेत। तसेच ज्या लाडक्या बहिणींनी मतदान कार्ड काढले त्यांना 10,000 रुपये संक्रांतीचा बोनस देखील या ठिकाणी मिळणार आहे। आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा बातमी देखील पाहिली आहे, त्यामुळे पैशांचं वितरण या ठिकाणी सुरुवात झाल्या ही अधिकृत माहिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिली आहे। लक्षात ठेवा आता टोटल डिसेंबर आणि जानेवारी असं दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये राज्यातील 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 24 तासांच्या आतमध्ये तुम्हाला मेसेज येणार आहे। म्हणजेच यासाठी बुधवार आणि गुरुवार हे 2 दिवस आता निवडलेत। म्हणजे या 2 दिवसापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे, कारण फक्त 12 जिल्ह्यांचे 2 गट तयार करण्यात आलेत असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती सांगितल्या। 24 तासांच्या आतमध्ये 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी काय दिल्या तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। आता बघा लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी तर आत्ताच 3000 रुपये सोडणार आहे असं सांगितलंय। आता हे डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे पैशांचे वितरण होणार आहे। तर ते सरकारने सांगितल्याप्रमाणे 2 टप्प्यामध्ये तुम्हाला 24 तासांच्या आतमध्ये पैसे जमा होणार आहेत। मग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल याची यादी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या। बुधवार गुरुवार असे 2 दिवस या ठिकाणी निवडण्यात आलेत। एकनाथ शिंदे साहेब स्वतः पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे या ठिकाणी म्हणाले की माफ करा लाडक्या बहिणींनो, आम्ही नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वेळी डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी सोडलेला नव्हता, परंतु आता 100% मी वचन देतो की 24 तासांच्या आतमध्ये तुम्हाला डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 या ठिकाणी जमा होणार आहेत। आणि तुम्हाला जर त्या ठिकाणी मतदान जर काढला असेल तर त्याच्यावरती संक्रांतीचा बोनस म्हणून 10,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तर ते 10,000 रुपये तुम्हाला कसे मिळवायचे ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। परंतु सरकारने सांगितलं हे जे पैसे सर्वांना या ठिकाणी आता मिळणार आहेत तर ते सरसकट सर्वांना पैसे मिळणार नाहीत। फक्त आता 24 तासामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्यात येणार आहेत। मग त्या 33 लाख लाडक्या बहिणी नेमक्या कोणत्या जिल्ह्यात राहतात तर याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या जर पाहिली टोटल तर 1,40,00,000 आहेत। त्यापैकी फक्त डिसेंबर जानेवारीसाठी 33 लाख लाडक्या बहिणीच निवडलेत। लक्षात ठेवा सरकारने वेगवेगळ्या नियमांतर्गत पैशांचं वितरण सुरू केलंय। काही नियम KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी आहेत, काही नियम जे आहेत तर ते न KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज आणि उद्या असं 24 तासांच्या आतमध्ये मेसेज येणार आहे। म्हणजेच या ठिकाणी 7 जानेवारी आणि 8 जानेवारी असं बुधवार गुरुवार 2 दिवस वाटपाचे निवडलेत। कोणाला बुधवारी पैसे मिळणार, कोणाला गुरुवारी पैसे मिळणार याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। मग आता हे पैसे कोणाकोणाला वितरित होणार आहेत तर बघा पहिला नियम या ठिकाणी लावण्यात आलाय KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी। दुसरा नियम लावण्यात आलाय KYC न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी। त्यानंतर तिसरा नियम जो लावण्यात आलाय त्यामधून जवळपास 8 लाख लाडक्या बहिणी डिसेंबर जानेवारी महिन्यासाठी अपात्र करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। सर्व नियमावली आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बुधवार गुरुवार 2 दिवसामध्ये कोणत्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करण्यात येणार आहे हे तर सांगणारच आहे, परंतु हे नियम तुम्ही समजून घ्या। यामध्ये नियमामध्ये तुम्ही पास होताय का बघा, तरच तुम्हाला डिसेंबर जानेवारीचे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती आता वितरित होणार आहेत। लाडक्या बहिणींनो पहिल्या आणि दुसऱ्या नियमांतर्गत तुम्हाला मोठा दिलासा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। तो म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी KYC ची अट होती तर ती जानेवारी आणि डिसेंबर महिन्यासाठी आता या ठिकाणी रद्द करण्यात आल्या। मग आता नोव्हेंबरचा हप्ता जो मिळालाय
तर तो KYC केलेल्या लाडक्या बहिणींना मिळालाय आणि KYC न केलेल्या लाडक्या बहिणी वंचित राहिलेत. परंतु आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचा आज आणि उद्या जो 2 दिवसांच्या आतमध्ये बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा होणार आहेत, तर त्याला कोणतीही KYCची अट लावण्यात आली नाही. हे पैसे 2 गटामध्ये तुम्हाला वितरित होणार आहेत. यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, या 5 अटीमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्या सर्वांना पैशांचं वितरण होणार आहे. त्या 5 अटी कोणत्या आहेत बघा. पहिली अट लावण्यात आल्या ती म्हणजे ज्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणी मतदान कार्ड काढले फक्त त्यांनाच नोव्हेंबर डिसेंबरचे या ठिकाणी 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती DBTच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान कार्ड काढलं असेल तर त्यावरती तुम्हाला संक्रांतीचा बोनस देखील कशा पद्धतीने मिळवायचा आहे ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यानंतर दुसरा नियम कोणता लावण्यात आला आहे, तुम्ही या ठिकाणी पास होताय का ते सुद्धा बघायचं आहे. त्यानंतर 10,000 रुपये संक्रांतीनिमित्त बोनस कसा मिळवायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर जानेवारीचा जो काय 3,000 रुपयांचा हप्ता आहे तर तो कोणाकोणाला मिळणार, कोणत्या 24 जिल्ह्यामध्ये मिळणार, कोणत्या 253 तालुक्यामध्ये मिळणार हे सुद्धा पुढे सांगण्यात आलं आहे. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे दुसरा नियम कोणता लावण्यात आलाय बघा. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी दुसरा नियम लावण्यात आलाय. ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेती आहे तर त्यांच्यासाठी हा नियम लावण्यात आलाय. बघा शेती कोणाकोणाच्या या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या त्या ठिकाणी घरामध्ये आहे. म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजना, PM किसान योजना या योजनांचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी घेत असाल तर तुमच्यासाठी ही सूचना अर्जंट या ठिकाणी लावण्यात आल्या. ती म्हणजे बघा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या घरामध्ये शेती जी आहे तर ती 10 एकरपेक्षा जास्त नसावी. जर असेल तर तुम्हाला डिसेंबरचा जानेवारीचा हप्ता अजिबात येणार नाही. तुम्ही वाट बघू नका. अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा नियम जो लावण्यात आला आहे तो म्हणजे अशा लाडक्या बहिणींसाठी आला आहे त्यांनी KYCची अट आहे तर ती तुमच्यासाठी दिलासा देणार आहे. म्हणजे तुम्ही 31 त्या ठिकाणी लक्षात ठेवा, या महिन्याची शेवटची तारीख म्हणजे जानेवारी महिन्याची शेवटची तारीख जी आहे तर ती लास्ट तारीख राहील. पटपट KYC करून घ्या अशा प्रकारची सूचना सांगण्यात आल्या. त्यानंतर तिसरा नियम जो आलाय तर तो थोडाफार कडक आहे. तुम्ही 2025 मध्ये उत्पन्नाचा दाखला जो दिलता तर तो त्यामध्ये उत्पन्न तुमचं कमी होतं. परंतु आता जो उत्पन्नाचा दाखला तुम्ही या ठिकाणी सरकारला दिलाय तर त्यामध्ये उत्पन्न वाढलेलं आहे. त्यामुळे 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न ज्यांचं आहे फक्त त्यांनाच पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. बाकीच्या त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार नाही. आता तुम्हाला सांगणार आहे की आता संक्रांतीच्या निमित्त 10,000 रुपये संक्रांतीचं गिफ्ट मतदान कार्डावरती कसं मिळवायचं आहे, आता यासाठी काय अटी पात्रता लावलेत का ते पण सांगणार आहे. आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारीचे आता 3,000 रुपये कसे मिळवायचे ते देखील सांगतो. 10,000 रुपये संक्रांतीनिमित्त व्हिडिओच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी देण्याचं कबूल केले तर ते कसे मिळवायचे हे देखील तुम्हाला सांगतो. पहा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बातमी आहे की आता 10,000 रुपये कसे मिळवायचे. लक्षात ठेवा, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याच्या माध्यमातून बहिणींना मतदान कार्ड या एकाच कागदपत्रावरती 10,000 रुपये वापरता येणार आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या सेंट्रल गव्हर्नमेंट बँकेमध्ये या ठिकाणी महिलांनी खातं उघडलं पाहिजे तरच तुम्हाला या पैशांचा लाभ आता घेता येणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिसेंबर जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये कसे मिळणार आहेत तर लक्षात ठेवा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पहिली या ठिकाणी जिल्ह्यांची यादी लावण्यात आल्या. बघा 24 तासामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. 253 तालुके या 24 जिल्ह्यामध्ये सांगत आहे. सर्वांनी आता कान देऊन ऐकायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिला जिल्हा सांगण्यात आलाय अकोला. या अकोला जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पैसे मिळणार नाहीत, काय मोजकेच तालुके निवडण्यात आलेत. यामध्ये आता अकोट, तेल्लार, पातूर, बार्शी, टाकळी फक्त इतक्याच तालुक्यामध्ये पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील आता भातुकली, नांदगाव, खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये टोटल या ठिकाणी डिसेंबर जानेवारीचे जमा होणार आहेत. त्यानंतर अहिल्यानगरचा जो भाग आहे यामध्ये नगर, नेवसा, पाथर्डी, पारनेर, संगमनेर या भागातील लाडक्या बहिणींना टोटल
3,000 रुपयांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील जर संख्या बघितली तर या ठिकाणी आता तुळजापूर, उमरगा, लोहार, कळंब, भूम या भागातील लाडक्या बहिणींना टोटल 3,000 रुपये डिसेंबर जानेवारीचे मिळणार आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जर बघितलं तर कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर या भागातील लाडक्या बहिणींना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड या भागातील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यानंतर पुढचा सांगितलाय जळगाव जिल्ह्यातील आळमनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर या भागातील लाडक्या बहिणींना तुम्हाला डिसेंबर जानेवारी महिन्याचे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यात जर विचार केला तर अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जर विचार केला नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकोवा, अक्राणी या भागातील लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यामुळे KYCची अट पूर्ण करा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा. नक्कीच पैशांचं वितरण तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.